नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने हे सगळं होणार आहे आणि त्याचबरोबर राकेश कसा अडकला जाणार आहे हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्णवने खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे। पण एक गोष्ट मात्र राकेशने केलेली आहे, ती म्हणजेच राकेशने ज्या पद्धतीने हे सगळं हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने सुद्धा त्याच्याकडे काही पुरावे ठेवलेले आहेत। तर ते पुरावे कशा पद्धतीचे आहेत, नक्की काय होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण राकेशने रेकॉर्डिंग केलेलं आहे, पण अर्णव आणि ईश्वरीचा प्लॅन सुद्धा तेवढाच जबरदस्त आहे। घरातील सगळेजण त्यांच्या सोबत आहेत। तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। सगळेजण बोलत असतात, असा प्लॅन आहे आपला। तेव्हा वल्लरीमध्ये बोलायला सुरुवात करते। वल्लरी सांगू लागते, हे बघा कसं आहे माहितीये का, ह्या दोघांमुळे हे सगळं झालेलं आहे। आज अंजलीने प्रॉपर्टीमध्ये वाटा मागण्याचं कारण पण हेच आहे की या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त हे दोघं जण आहेत। प्रत्येक वेळेस देव माणूस असलेल्या जावई बापूंवरती संशय घेत असतात आणि म्हणूनच हे सगळं झालेलं आहे, असं इकडे वल्लरी बोलत असते। तेव्हा तिला लगेचच मामा बोलायला सुरुवात करतो की हे तुझं जे काही चाललंय ना ते बंद कर, कारण तुला माहिती आहेत सगळ्या गोष्टी काय आहेत। कारण काहीही झालं तरीही या सगळ्यामध्ये कोणी काय केले हे तुला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे तू मध्ये बोलू नको। तुला प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलंय ना, तर त्या पद्धतीने राहा, असं मामा इकडे सांगत असतो। तेव्हा वल्लरी म्हणत असते की ह्या ईश्वरीला गप्प बसवण्यासाठी मी करते, खरं तर मला या गोष्टीचा फायदाच होणार आहे, कारण तो जावई बापू जो आहे तो या घरातनं बाहेर गेला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे, असं वल्लरी बोलत असते। आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण आता आहेत आणि त्या पद्धतीने अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की उद्या 4 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि उद्या 4 वाजेपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। जर 4 वाजेपर्यंत पुरावे दिले नाहीत राकेशच्या विरोधातले तर खूप अवघड होणार आहे आणि त्यासाठी हा सगळा प्लॅन रचला जातोय, असं इकडे सांगितलं जातं। तेव्हा घरातले सगळेजण असतात आणि आजी म्हणत असतात, पण असं चिंटू काय झालंय नक्की, म्हणजे कशामुळे अशी वेळ आलेली आहे, कशामुळे हे सगळं करावं लागत आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं आजी विचारत असतात। इकडे राकेश आणि अंजली दोघंही आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर आलेले असतात आणि राकेश अंजली बरोबर बोलत असतो। तेव्हा अंजली म्हणत असते की मला कळतच नाहीये, त्या ईश्वरीने ना 48 तासांची मुदत घेतली होती तुमच्या विरोधात पुरावे गोळा करायला। आता एक साधी गोष्ट बघा, उद्या 48 तास संपणार आहेत। तेव्हा राकेश म्हणतो की काय पुरावे गोळा करणार आहे ती माझ्या विरोधात, काहीच करू शकत नाही अंजली, तू नको काळजी करू, असं राकेश तिला सांगू लागतो। तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणत असते, परंतु मला असं वाटतंय। तेव्हा राकेश म्हणतो काहीच होणार नाहीये आणि तेवढ्यात दादा समोरून येतो आणि राकेशच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणू लागतो, काय चाललंय, नाही एकटा आईस्क्रीम खाताय म्हणून म्हटलं, काय चाललंय नक्की, आणि फोन केला मित्रा, फोन उचलत जा ना। तेव्हा राकेशला बरोबर कळलेलं असतं की हा दादा जो आहे तो आपल्या पार्टीवर आहे आणि आपल्याला अडकवण्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत, हे राकेशच्या लक्षात आलेलं असतं। कारण जोपर्यंत आपण पैसे देत नाही तोपर्यंत हा माणूस काही शांत बसणार नाही। अंजली तिथं पाहत असते, अंजलीला संशय येत असतो, हे सगळं काय चाललंय, या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि या सगळ्यातून काय होणार आहे साध्य, हा प्रश्न अंजलीला पडलेला असतो। अंजली त्याच्याकडे पाहत असते आणि तेव्हा दादा म्हणत असतो की अरे मित्रा, फोन उचलत जा, फोन केल्यावर कधीतरी टायमिंगला फोन उचलत जा, असं इकडे तो म्हणत असतो। राकेश मात्र आता घाबरलेला असतो, उद्यापर्यंत त्याला पैसे द्यायचे, उद्याची मुदत आहे, जर आपण उद्यापर्यंत पैसे दिले नाही तर खूप अवघड होणार आहे, कसंही करून हे पैसे आपल्याला जमा करावे लागणार आहेत आणि ते कसे द्यायचे हा मोठा प्रश्नच उभा राहिलेला असतो। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र राकेश अंजलीला म्हणत असतो की अगं ठीक आहे ना, एवढं काय त्याच्यामध्ये, असं राकेश स्वतःच अंजलीला सांगत असतो। आणि त्याचबरोबर इकडे अर्णव ईश्वरी सगळेजण बोलत आहेत। मग अर्णव त्याचा जो ठरलेला प्लॅन आहे तो सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो। त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार असतात आणि सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी सगळ्यांचंच तिथे अगदी प्लॅनिंग चाललेलं असतं। वल्लरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांचे प्लॅनिंग अगदी शांतपणे ऐकत असते, काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत हे सगळं ठरलेलं असतं। आणि मग अर्णव म्हणतो की मामी, तू अंजली ताईला घेऊन बाहेर जायचं आहे मंदिरात। तेव्हा ती म्हणते, मला तुम्ही मंदिरात पाठवताय,
मग इथे काय होणार आहे हे मला कसं कळणार? तेव्हा मामा म्हणतो की तू आलीस की आम्ही तुला सगळं सांगणार आहे ना, पण त्यासाठी तुला बाहेर जाणं तरी गरजेचं आहे, त्यामुळं तुला बाहेर जावं लागेल. तेव्हा वल्लरी म्हणते तरी पण. तेव्हा मामांनी सांगितलेलं असतं की हो, बरोबर आहे सगळं तुझं, पण तुला जावं लागणार आहे. असं सांगितल्यामुळं आता वल्लरी म्हणते की चालेल ठीक आहे. आता वल्लरीला हा राकेश जो आहे तो अडथळा आहे, त्यामुळं वल्लरी सुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी झालेली आहे. त्यावेळेस अर्णव सगळ्यांना सांगू लागतो डिटेलमध्ये काय करायचं आहे उद्या 3:30 वाजता आपल्याला जे काही करायचंय ते करायचंय, कारण 4:30 वाजता मुदत संपणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला पुरावे द्यायचे आहेत. हे सगळं ठरलेलं असतं. आणि मग घरातले सगळेजण अर्णवचा जो काही प्लॅन आहे तो शांतपणे सगळेजण ऐकत असतात आणि कशा पद्धतीने तो प्लॅन वर्क केला जाणार आहे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असतं. काहीही झालं तरीही याच्यामध्ये कोणताही अडथळा येता कामा नये एवढी तयारी सगळ्यांनी केलेली असते. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णवने शांतपणे सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय होणार आहे, कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे सगळं ठरलेलं असतं. आणि इकडे नेमका राकेश आहे तो आता घरी आलेला असतो आणि त्याला टेन्शन आलेलं असतं की मी उद्या पैसे कसे जमा करणार आहे, मी कसं मॅनेज करणार आहे हे सगळं, हा विचार इकडे राकेशच्या डोक्यात सुरू झालेला असतो. नेमका राकेश हॉलमध्ये ये जा करत असतो आणि शिर्के तिथे येतात आणि शिर्के राकेशला धडकतात. राकेशला आता शिर्के धडकलेले असतात आणि नेमकं त्याच वेळेस घडतं असं की शिर्केंच्या हातामध्ये असलेलं एन्व्हलप खाली पडतं आणि त्याच्यामध्ये असलेली कॅश खाली पडते. राकेश ती कॅश पाहू लागतो. राकेशचे डोळे फिरतात आणि शिर्के त्याच्याकडे पाहत असतात. शिर्के त्यांना राकेशला सॉरी म्हणतो, कारण माझं लक्ष नव्हतं, मी मोबाईलमध्ये पाहत होतो आणि त्याच्यामुळं हे झालेलं आहे असं सुद्धा शिर्केंनी सांगितलेलं असतं. तेव्हा राकेश म्हणत असतो ठीक आहे आणि शिर्के शांतपणे ती कॅश उचलतात आणि पुन्हा आता निघू लागतात. शिर्केंचं ठरलेलं आहे त्या पद्धतीने शिर्के वागत असतात, कारण अर्णवनेच त्यांना हे सगळं करायला सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी मात्र हे सगळं लपून पाहत असते, कारण ज्या पद्धतीने आपण प्लॅन वर्क केलेला आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ईश्वरीचं बारीक लक्ष असतं आणि त्यासाठी ईश्वरी सगळं शांतपणे पाहत असते. मग शिर्के आता अर्णवकडे रूममध्ये जाऊ लागतात. ती कॅश आणलेली असते आणि ती कॅश घेऊन अर्णवकडे जायचं असतं. इकडे राकेशचे डोळे फिरलेले आहेत. राकेशला तर कॅश हवी आहे. काही करून त्या दादाचे पैसे जर आपण दिले नाही तर आपण अडकणार आहे, ही गोष्ट इकडे राकेशच्या बाबतीत अर्णवला चांगलीच माहिती झालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे राकेश आता विचार करू लागतो की नाही, आता काही करून आपल्याला या सगळ्या गोष्टी शांतपणे कराव्या लागणार आहेत, एवढंच त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळं तो आता यांच्या रूमच्या बाहेर जातो आणि बोलणं ऐकायला सुरुवात करतो. कारण त्याला फक्त एवढंच माहिती आहे की जर आपल्याला हे पैसे मिळवले, आपण जर हे पैसे मिळवू शकलो तर आपलं सगळं टेन्शन दूर होणार आहे. असं म्हणत आता राकेश हे सगळं करण्यासाठी पोचलेला असतो आणि नेमकं त्याच वेळी ईश्वरी पाहत असते. आता राकेश वरती दरवाजेच्या बाहेर कान लावून ऐकत असतो की ह्यांचं बोलणं काय चालू आहे. अर्णव ती कॅश घेतो आणि म्हणतो काय चाललंय शिर्के, हे एन्व्हलप कसं फाटलं? तेव्हा शिर्के सांगतात की ते माझ्या हातातून पडलेलं आहे. ही किती कॅश आहे? 25 लाख आहे ना? तेव्हा शिर्के सांगतात की हो, 25 लाखच कॅश आहे असं सांगितलं जातं. आणि त्या पद्धतीने हा चालेल, मी ते कपाटात ठेवून देईल असं सुद्धा अर्णव पुढे बोलतो. म्हणजेच अर्णवने ते पैसे कपाटात ठेवलेले आहेत आणि हे सगळं बोलणं राकेशने ऐकलेलं आहे हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि ईश्वरी मात्र आता अर्णवकडे येते आणि खुश झालेली असते. अर्णवला सांगू लागते की अर्णव सर, तुम्हाला माहिती आहे का काय झालंय? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, आपल्या ट्रॅपचाच आपल्या प्लॅनचाच एक भाग आहे ना, आणि माझा प्लॅन पूर्ण सक्सेस झाल्याशिवाय मी सेलिब्रेट करत नसतो, एवढं कळत नाही का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो, मी आपल्याच प्लॅनबद्दल सांगत होते ना, की तो वर्क झालेला आहे म्हणून मी बोलत होते, आणि हे काय चाललंय तुमचं? तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो ते काय का असे ना, पण मी तुला जे सांगितले ते लक्षात ठेव. काहीही झालं तरीही प्लॅन पूर्ण झाल्याशिवाय त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता करायची नाही असं आता स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. आता इकडे घरामध्ये ही 25 लाखांची कॅश आहे आणि या 25 लाखांच्या कॅशच्या बाबतीत काय होणार हा मोठा प्रश्नच उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे ईश्वरी सारखी उठत असते आणि पाहत असते की हे सगळं काय घडतंय, कारण तिला झोपच येत नसते. ती उठते, दरवाजा उघडते, पुन्हा बाहेर येत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो हे सगळं काय चाललंय तुझं? तेव्हा ईश्वरी म्हणते अहो, तुम्ही एवढे शांत कसे झोपू शकता हो?
म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की घरामध्ये एवढे पैसे आहेत, मला झोप येत नाहीये, असं ईश्वरी अर्णवला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की काही नाहीये, झोप शांतपणे. तेव्हा ती म्हणते, अहो पण तो राकेश आला तर, आणि त्याने काही गोंधळ घातला तर नक्की काय करायचंय, असं ईश्वरी विचारते. तेव्हा अर्णव म्हणतो की शांत हो, होईल सगळं व्यवस्थित, काही होणार नाहीये आणि विचार करायची काहीच गरज नाही, असं सुद्धा सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र हे सगळं जे काही घडत असतं ते पाहून इकडे आता ईश्वरीला टेन्शनच आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी उठते, तिच्या गणूबाप्पाची पूजा करते, हात जोडून गणूबाप्पाच्या समोर उभी असते की काही झालं तरीही आजचा आमचा प्लॅन वर्क झाला पाहिजे, त्या राकेशचं बिंग सगळ्यांच्या समोर फुटलं पाहिजे, एवढाच तिचा विचार असतो. आणि त्यासाठीच तिने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि मग मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की बास. आणि मग ईश्वरी पाहते तर राकेश हा पुन्हा वरती यायला लागलेला असतो. आणि ईश्वरी म्हणते की बरोबर आहे, तो राकेश यायला लागलेला आहे. मग अर्णव आणि ईश्वरी दरवाज्यात येतात आणि दोघंही बोलू लागतात. दोघांच्याही डोक्यात तेच विचार चाललेले असतात. आणि मग अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, एक गोष्ट लक्षात ठेव, कपाटात 25 लाख रुपये कॅश आहे आणि काहीही झालं तरीही ते सांभाळून ठेवायचंय. मला ते दुपारनंतर लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशाच झालेल्या आहेत, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात आलेल्याच नसतील, पण लक्षात ठेव की पुढं काय होणार आहे ते. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे अर्णव तिला सांगत असतो, कारण या दोघांनाही माहिती असतं की बाहेर काय घडलेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या आहेत. आणि तेव्हा मात्र अर्णव बोलत आहे, राकेश बाहेर उभारून ऐकत आहे. अर्णव सांगतो की मला 4 वाजता एका मीटिंगसाठी जायचं आहे आणि काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते तुला नीट सांभाळायचं आहे, एवढं लक्षात ठेव मी येईपर्यंत, असंही सांगितलं जातं. आणि मग मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हो, म्हणजे या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे घडत आहेत, जे काय प्लॅनिंग केलेलं होतं त्या पद्धतीने घडत आहेत, हे लक्षात आलेलं असतं. आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांना सावध करत असतात, शांत करत असतात, कारण राकेश हे सगळं बोलणं बाहेरून ऐकतोय हे लक्षात असतं. आणि म्हणून तर मोठमोठ्याने बोलणं सुरू झालेलं असतं आणि राकेशने ऐकावं म्हणूनच या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. तर इकडे राकेश म्हणत असतो की काय, म्हणजे शेवटी हा चिंटू क्लास माझ्या कामाला आलेला आहे, असं राकेश सांगत असतो. आणि दोघांचंही बोलणं चालू झालेलं होतं हे राकेशने ऐकलेलं असतं. आणि म्हणूनच राकेश आता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनमध्ये राकेश मात्र अडकत चाललेला असतो. राकेश त्या प्लॅनमध्ये चांगलाच अडकलाय हे लक्षात आल्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरी म्हणतात की चला, म्हणजे त्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत, असा विषय दोघांचाही झालेला आहे. इकडे सुप्रिया आणि त्याचबरोबर संजय फोन वाजत असतो. सुप्रिया म्हणते की अहो तुमचा फोन वाजतोय. तेव्हा संजय म्हणतो बघ बरं. मग ती सांगते की अहो इंदोरवरून तुमच्यासाठीच फोन आहे, हा मनोज भाई यांचा फोन आहे, असंही तिनं सांगते. आता मनोज भाई यांचा फोन कशासाठी आला असेल, तर मनोज भाई यांचा फोन उचलल्यानंतर लक्षात येतं की मनोज भाई सांगत असतात की अरे संजय, एक काम आहे तुझ्याकडे आणि ते काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. काय झाले माहिती आहे का, माझा मुलगा आहे ना तो इंजिनियर झाला, म्हणजे शुभंकर, आणि त्याला मुंबईत जॉब मिळाला. मी मुंबईत त्याच्यासाठी फ्लॅट बुक केलेला होता, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की त्या फ्लॅटचं पोझिशन जे आहे ते 2 महिन्यानंतर येणार आहे आणि माझ्या शुभंकरला 2च दिवसामध्ये कंपनीत जॉईन करायचं आहे. हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की काही हरकत नाही, अरे मी आहे की, कारण त्यावेळेस विचार कर मनोज भाई, जर तू नसता तर माझं इंदोरमध्ये दुकान उभं राहिलं असतं का, त्याच्यामुळं काळजी करू नको, मी आहे आणि माझ्याकडे पाठव. आणि ईश्वरी नम्रता आहेत ना, त्यांना पण दोघांना छान वाटेल, म्हणजेच ही मुलं एकत्र वाढली खेळलेली आहेत हे सगळं माहिती असतं आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र आता लक्षात येतं. आणि त्याचबरोबर इकडे राकेश आता अर्णवच्या रूममध्ये आलेला असतो आणि राकेशने अर्णवच्या रूममध्ये येऊन वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे, कारण राकेशला असं वाटत असतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते मात्र आपण आपल्या पद्धतीने करणार आहोत आणि या सगळ्यामध्ये आपला फायदा करून घ्यायचा आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्यामुळंच राकेश
आता बोलत असतो राकेश म्हणत असतो की अर्णव मला ना गाडी हवी होती तुझी. तेव्हा अर्णव म्हणतो, अरे तू तर पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करणारा, तुला कशासाठी हवी गाडी, देत नाही जा. असं इकडे राकेश बोलत असतो. राकेशला अर्णव सांगतो तेव्हा ईश्वरी ती कपाट उघडते, कपाटातल्या त्या गोष्टी काढते आणि त्याचबरोबर इकडे सांगत असते की हे घे, काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं हे सगळं सांगितलं जात असतं. आणि मग मात्र इकडे राकेश बोलत असतो आणि राकेशने सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. राकेशचा हा सगळा प्लॅन असतो आणि नेमकं हा जो प्लॅन आहे तो अर्णव ईश्वरीला माहिती नसतं, कारण राकेशने जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या असतात. राकेशने जाणून बुजून त्या रेकॉर्डिंग केलेलं असतं. अर्णवला गाडी मागितलेली असते, कारण त्याला दाखवायचं असतं की मी गाडी मागितली तरीही तुझ्या भावाने मला गाडी दिलेली नाही, आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता मात्र खाली सगळेजण असतात. अंजली पुन्हा तिथं गोंधळ घालायला सुरुवात करत असते की 2 तास बाकी आहेत फक्त, काय केलंस तू, कोणते पुरावे गोळा केलेत, कोणताच पुरावा तू मिळवलेला नाही, एवढं लक्षात ठेव, आणि तुला यांच्या विरोधात काहीच मिळणार नाहीये. हातात ताट आणि तांब्या घेऊन ती बसलेली असते आणि सांगत असते की हे बघ, कसं आहे माहितीये का, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या हात घ्यायच्या, 2 तास पूर्ण झाले की यांचे पाय धुवायचे तुम्ही दोघांनी, आणि पाय धुवून पाणी प्यायचे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही जर तू त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा आणू शकली नाहीस तर तुला हे सगळं करावंच लागणार आहे, असं इकडे जाणून बुजून सांगितलं जात असतं. आता मात्र इकडे सगळेजण तिथं असतात. सगळे म्हणत असतात की अगं अंजू काय करतेस हे सगळं, तू काय बोलतेस हे. तेव्हा ती म्हणत असते की हो, हेच करावं लागणार आहे, कारण काहीही झालं तरीही हिने मला सांगितलेलं होतं आणि तिने तो पुरावा आणून दिलेला नाही, तर तिला त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे अंजलीचं आता फिक्सच झालेलं आहे की अर्णव आणि ईश्वरी या दोघांना राकेशचे पाय धुवायला लावायचे, कारण तिच्याकडे कोणताही पुरावा नाही असं अंजलीला वाटत असतं. सगळेजण पाहत असतात, सगळेजण म्हणत असतात की काय बोलते हे, पण अंजलीने मात्र आता फिक्सच करून टाकलेलं आहे की नाही, मी ऐकणारच नाहीये कोणाचं, असं हट्ट धरून ती बसलेली असते. सगळेजण हादरलेले असतात. त्यानंतर आता इकडे राकेश बाहेर उन्हात असतो, इरझाऱ्या मारत असतो. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की मला पैसे मिळले पाहिजेत, आणि मला पैसे मिळाले नाही तर माझा प्लॅन वर्क होणार नाही, एवढंच त्याला वाटत असतं. आणि म्हणून तो त्या पैशांसाठी धावपळ करत असतो. काहीही झालं तरीही ते पैसे मिळवणं त्याच्यासाठी खूपच गरजेचं आहे, आणि जर 25 लाख रुपये आपण देऊ शकलो नाही तर खूप अवघड होणार आहे, तो दादा येऊन घरी तमाशा करणार आहे, असं दादाने सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच त्याला ते पैसे मिळवायचे आहेत. आता मात्र घडतं असं की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र वल्लरीला सांगितलेला प्लॅन असतो. पुढची गोष्ट वल्लरीला करायची असते. वल्लरीनं करायचं आहे ते म्हणजे की अंजलीला घेऊन जायचं आहे. आता राकेश म्हणत असतो काही झालं तरीही आता यांना मी नाचवणार आहे, आणि तेही माझ्या तालावरती. अंजलीकडे वल्लरी येते आणि म्हणते मंदिरात चल. वल्लरी म्हणत असते पण यांच्या विरोधात जर काही पुरावे गोळा केले आणि तिनं यांच्यावर आरोप केले तर मी तर असायला पाहिजे ना. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो काळजी करू नकोस, असं काहीच होणार नाहीये, आणि तू जाऊन ये जा बरं मंदिरात, तुला बरं वाटेल, आणि तेवढंच तुझ्या बाबतीत सगळं चांगलं होईल, असं राकेश बोलतो. कारण राकेशला घरातले पैसे चोरायचे आहेत आणि या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यासाठी हे सगळं चाललेलं त्याचं कांड असतं. इकडे अर्णवने सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे आणि सगळ्यांना तो सांगत आहे की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत. इकडे आता सगळेजण आहेत, आपापल्या पोझिशन घ्यायच्या आहेत असंही सांगितलं जातं, आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगून मग मात्र अर्णवने सांगितले की मी बाहेर जात आहे. ईश्वरीने रूममध्ये झोपायचं आहे आणि अर्णव बाहेर जाणार आहे हे ठरलेलं असतं. सगळ्यांना सांगितलेलं आहे, सगळे तयार आहेत. आकाशला सुद्धा काही गोष्टी अर्णवने इन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा सांगितले की काय करायचं आहे. त्याचबरोबर इकडे ईश्वरी आता रूममध्ये येते आणि ती रूममध्ये झोपलेली असते आणि राकेश मात्र त्याच्या प्लॅनला सुरुवात करतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.